पश्चिम आशियातील आजची जी परिस्थिती आहे ती सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे आणि अत्यंत चिंतेचा विषय सुद्धा आहे. पश्चिम आशियात आज जे घडतंय, जसं अजित यांनी म्हटलं, की हा नवा हल्ला इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेने मिळून केलेला आहे. तर नवा हल्ला हे महत्वाचा आहे, कारण इराणवरती सातत्याने हल्ले होत आहेत. जून महिन्यामध्ये 12 दिवसांचं जे युद्ध झालं ते होतंच. पण त्याच्याशिवाय त्याआधी 2022 मध्ये इराणचा सुलेमानी नावाचा सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडर जो होता, त्याला सुद्धा इस्रायलने ठार मारलं होतं. आणि एक अप्रत्यक्ष युद्ध इराण विरुद्ध 2003 पासून अमेरिकेने सुरू ठेवलेलं आहे. 2003 पासून म्हणजे आता त्याला 23 वर्ष झाली. इराणवरती अत्यंत कडक निर्बंध लादून, अमेरिकेचे निर्बंध आणि वेळोवेळी संयुक्त राष्ट्रामार्फत सुद्धा इराणवरती निर्बंध लादून इराणची अर्थव्यवस्था पूर्णतः जर्जर करून इराणने एक प्रकारे इस्रायल आणि अमेरिका यांच्यासमोर शरणागती पत्करावी याकरिता सातत्याने अमेरिका आणि इस्रायल यांच्याद्वारे मागच्या 2 दशकांहून अधिक काळापासून फार प्रयत्नपूर्वक नियोजन केलं जात आहे. आणि आता जे घडतंय, आपण असं म्हणू की अमेरिका आणि इस्रायल यांना यांचं स्वतःचं आकलन आता असं झालेलं आहे की ही एक फार मोठी संधी, आजचा काळ, इराणची आजची जागतिक राजकारणातली स्थिती ही इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना मिळालेली एक खूप मोठी संधी आहे. इराणमध्ये सरकार पलटवून लावण्यासाठी, ज्याला आपण रेजिम चेंज म्हटलं जातं किंवा तख्ता बदल म्हटलं जातं, ते इराणमध्ये करण्यासाठी एक मोठी संधी त्यांना साधून आलेली आहे, असं इराण, इस्रायल आणि पश्चिम आशियातले अमेरिकेचे जे इतर सहकारी देश आहे त्यांना असं आता आवर्जून वाटतं. आणि त्यामुळे मागील किमान असं म्हणू शकतो आपण की 1.5 महिन्यांपासून या हल्ल्याची तयारी अमेरिका आणि इस्रायल यांच्याद्वारे केली जात होती. आणि हा हल्ला आज ना उद्या होणार हे दिसत होतं, कारण ट्रम्प यांची एकूण वागणूक जर बघितली आणि यापूर्वी सुद्धा इराणवरती जूनमध्ये ज्या पद्धतीने इस्रायलने हल्ला केला होता, ती पार्श्वभूमी जर बघितली आपण, तर जून महिन्यामध्ये इराणवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस सुद्धा इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान वाटाघाटी सुरू होत्या. त्या वाटाघाटी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून होत्या आणि इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरून होत्या. आणि आता मागच्या 1 महिन्यांपासून सुद्धा पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम यावरनं वाटाघाटी सुरू होत्या. आणि मागच्या वेळेस सुद्धा वाटाघाटीमध्ये इराणला गाफील ठेवून अमेरिकेने, इस्रायलने फार मोठा हल्ला केला होता. त्यावेळेसच खरं तर इस्रायल आणि अमेरिका या दोघांना असं वाटत होतं की त्या 12 दिवसांच्या युद्धामध्ये ते इराणला संपवू शकतील, इराणमधल्या लष्कराला आणि इराणमधल्या सरकारला संपवू शकतील आणि नवं सरकार तिथे प्रस्थापित करू शकतील. मात्र त्यावेळेस इराणने जगाला आश्चर्यचकित केलं होतं, अमेरिका आणि इस्रायलला आश्चर्यचकित केलं होतं आणि इस्रायलवरती प्रचंड प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र हल्ले करत इस्रायलला एक प्रकारे इराणने त्या 12 दिवसांमध्ये जेरीस आणलं होतं. आणि त्यामुळे शेवटी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला इस्रायलवरच्या त्यांचे अणु कार्यक्रम जिथे आहेत त्या अणु कार्यक्रमांच्या ठिकाणांवरती मोठे हवाई हल्ले करून आम्ही विजयी झालो असं घोषित करून ते युद्ध थांबवावं लागलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये इराणने स्वतःचा क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवला नव्हता आणि इराणमध्ये सरकार बदलही झालं नव्हतं. आणि तेव्हाच हे स्पष्ट होतं की अमेरिका आणि इराण यांना जूनमध्ये जे त्यांना करता आलं नाही ते लवकरच त्यांना प्राप्त करायचं आहे. आणि यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी जो गाझा शांती प्रस्ताव आणला, त्या गाझा शांती प्रस्तावामध्ये सुद्धा खरं तर गाझामध्ये शांती प्रस्थापित करणं आणि पॅलेस्टाईन लोकांना स्वातंत्र्य देणं हा त्यामध्ये हेतू अजिबातच नाही. त्याचा हेतू खरा हाच होता की पश्चिम आशियातले जे इतर देश आहेत त्या पश्चिम आशियातल्या इतर देशांना शांत करायचं, त्यांना स्वतःसोबत ठेवायचं आणि इराणला पश्चिम आशियामध्ये पूर्णपणे वेगळं पाडायचं आणि अशा प्रकारे इराणची कोंडी करून इराणवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण करायचं. तर मागच्या 6-8 महिन्यांपासून ही तयारी सुरू होती आणि आता चर्चेची तिसरी फेरी सुरू होत असताना, या ताज्या चर्चेची तिसरी फेरी सुरू होत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान चर्चेची दुसरी फेरी झाल्यानंतर स्पष्ट झालं होतं की अमेरिकेला तडजोड करायची नाहीये, कारण ती दुसरी फेरी झाल्यानंतरच ही चर्चा घडवून आणण्यामध्ये ओमान हा देश पुढे होता पश्चिम आशियातला. आणि ओमानचे परराष्ट्र मंत्री
या चर्चेमध्ये सहभागी होते. तर ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवण्याची तयारी दर्शवलेली आहे, मात्र क्षेपणास्त्र कार्यक्रम तो थांबवू इच्छित नाही. पण ही तडजोड सुद्धा अमेरिकेला आणि इस्रायल या दोन्ही देशांना मान्य नव्हती. आणि कोणताही देश अशा प्रकारे स्वतःचा लष्करी कार्यक्रम थांबवून इतर देशांपुढे शरणागती पत्करू शकत नाही, आणि इराण सारखा देश तर ते मुळीच करणार नाही, हे स्पष्ट झालं होतं. आणि त्यावरून हे आता लवकरच येथे युद्धाला तोंड फुटणार असं दिसत होतं. इस्रायलने इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणने पश्चिम आशियातल्या 5-6 इतर देशांवरती हल्ले केलेत. इस्रायलवर सुद्धा प्रत्युत्तरात हल्ला केला आणि पश्चिम आशियातल्या सौदी अरेबिया, जॉर्डन, UAE यासारख्या देशांवरती सुद्धा हल्ले केलेत. हे हल्ले खरं तर इराणने या देशांवरती केलेले नाहीत, तर या देशांमध्ये अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत, कतार या देशांमध्ये अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत, त्या तळांवरती इराणने प्रत्युत्तरामध्ये हे हल्ले केलेले आहेत. आणि एक प्रकारे आज संपूर्ण पश्चिम आशियाच या युद्धामध्ये अडकलेला आपल्याला दिसतो आहे. तर प्रश्न असा उद्भवतो की इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना इराणमधलं सरकार का बदलायचं आहे, आणि तिथे त्यांना अमेरिका धार्जिणं आणि इस्रायल धार्जिणं सरकार का आणायचं आहे. तर इराणने 1979 पासनं, जी त्यावेळेस इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली होती, तेव्हापासून इराणने सातत्याने इस्रायल विरोधी अत्यंत ठाम भूमिका घेतली होती. आणि इराणने पश्चिम आशियामध्ये स्वतःची एक आघाडी सुद्धा तयार केली होती, ज्यामध्ये लेबनन आहे, लिबिया होता, सिरिया होता, आणि या देशांना एकत्रित आणून इस्रायल विरुद्ध इराण तिथे पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये एकतर जनजागृती करत होतं, आणि दुसरं की इस्रायलवरती सातत्याने दबाव आणत होतं पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीमध्ये. आणि हे इस्रायलला आणि अमेरिकेला सातत्याने खुपत होतं. त्याचप्रमाणे इराण सातत्याने पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या नवसाम्राज्यवादाला, पश्चिम आशियामधल्या अमेरिकेच्या वर्चस्वाला सुद्धा इराण सातत्यानं आव्हान देत होतं. आणि 1960च्या दशकापासून अमेरिकेने एक एक करून पश्चिम आशियातल्या अनेक देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते, आणि त्यातनं त्यांनी या देशांची इस्रायल बाबतची भूमिका सुद्धा मवाळ केली होती, ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, ज्यामध्ये कतार आहे, ज्यामध्ये इजिप्त आहे, ज्यामध्ये जॉर्डन आहे. हे सर्व देश जे 1960च्या दशकापर्यंत पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या बाजूने अत्यंत जहाल भूमिका घेत होते, अमेरिकेने एक एक करून या सर्व देशांची भूमिका, इस्रायल विरुद्धची भूमिका ही मवाळ केली, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. मात्र इराण बाबत अमेरिकेला हे करता आलं नाही, आणि या उलट इराणने अमेरिकेच्या विरोधामध्ये पश्चिम आशियामध्ये बऱ्यापैकी आघाडी तयार केली होती. इराणचं जे धोरण होतं ते 2 पातळ्यांवरचं होतं. एक, असे देश ज्या देशांमध्ये इस्रायल अमेरिका विरोधी सरकार आहे अशा देशांसोबत आघाडी प्रस्थापित करायची, ज्यामध्ये त्यावेळेस कर्नल गद्दाफी यांचा लिबिया होता, असाद यांचा सिरिया होता, लेबनन होता. या देशांना एकत्रित करून ही आघाडी प्रस्थापित करायची. आणि दुसरीकडे अनेक असे गट जे इस्रायल विरोधी सशस्त्र संघर्ष करत होते, अशा गटांना सुद्धा पाठबळ द्यायचं. आणि इराकमध्ये अशा प्रकारचे अनेक गट कार्यरत होते. पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा, किंवा हमास हा जो एक गट आहे, अशा गटांना सुद्धा पाठबळ द्यायचं, या प्रकारचं धोरण सुद्धा इराणने राबवलेलं होतं. आणि या धोरणामार्फत इराणने इस्रायल आणि अमेरिका यांना पश्चिम आशियामध्ये नक्कीच त्यांच्या नाकामध्ये दम केलेला होता. आणि या कारणांमुळे इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना इराणचा आणि इराणमधल्या सरकारचा मुख्यतः काटा काढणं महत्वाचं वाटत होतं, आणि ती प्रक्रिया त्यांनी आता इथे सुरू केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेसच सन 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण यांच्यावरती नव्याने आर्थिक निर्बंध लादले होते. आणि बराक ओबामा यांच्या काळामध्ये अमेरिका, युरोपीय शक्ती आणि इराण यांच्या दरम्यान एक अण्वस्त्र प्रसारबंदीचा जो करार झाला होता, आणि त्या करारानुसार इराण अण्वस्त्र तयार करणार नाही अशी ग्वाही इराणने दिली होती. आणि त्याकरता आंतरराष्ट्रीय संस्था इराणमध्ये जाऊन इराणच्या अणु कार्यक्रम ठिकाणांचं परीक्षण, निरीक्षण सुद्धा करत होत्या. आणि इराण पूर्णपणे त्या करारानुसार वागत होता की तो अणु ऊर्जेसाठी
तिथे युरेनियम संपन्न करत होता, मात्र तो अण्वस्त्रांकडे वाटचाल करत नव्हता. असं असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून काढता पाय घेतला आणि पुन्हा एकदा इराणवरती कडक आर्थिक निर्बंध लागू केले. या मागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की ओबामा प्रशासनाने इराणसोबत जो अण्वस्त्र प्रसार बंदीचा करार केला होता, त्या कराराला संपूर्ण जगातनं पाठिंबा मिळाला होता आणि ओबामा प्रशासनाचं, बराक ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीचं ते एक फार मोठं यश सुद्धा समजलं जात होतं. मात्र इस्रायल हा असा एकमात्र देश होता की ज्याने सुरुवातीपासून या कराराला विरोध केला होता. इस्रायलने या कराराला का विरोध केला होता? की इस्रायलचं म्हणणं आहे की इराणने अण्वस्त्रे बनवू नये, जे इराणने मान्य सुद्धा केलं होतं की तो अण्वस्त्र तयार करणार नाही, मात्र अणुऊर्जा प्रकल्प तो राबवेल. मात्र याच्या मोबदल्यामध्ये या कराराच्या माध्यमातून इराणवरचे आर्थिक निर्बंध हे काढण्यात आले होते आणि त्यामुळे भारतासह अनेक देशांचा इराणसोबत असलेला व्यापार पूर्ववत होऊ लागला होता. हाच तो काळ होता ज्या काळामध्ये भारताने चाबाहार बंदरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती. इराणकडनं पुन्हा तेल विकत घेण्यास भारताने सुरुवात केली होती. युरोपीय देश इराण सोबत व्यापार करू लागले होते आणि इराण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर इराण परत आला तर इराणमध्ये आर्थिक सुबत्ता येईल. इराण हा पश्चिम आशियातला एक बलवान देश बनेल, या भीतीने, या धास्तीने इस्रायलने या कराराला सुरुवातीपासून विरोध केला होता. इस्रायलच्या मते इराण हा देशच एक तर अस्तित्वात असायला नको किंवा तो असला तरी अत्यंत कमकुवत असायला हवा आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावरती प्रचंड दबाव आणून या करारातून अमेरिकेला माघार घेण्याकरता भाग पाडलं होतं आणि त्यावेळेसच इराण विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची लष्करी घेराबंदी करण्याचं काम ट्रम्प प्रशासनाने 2018 ते 2020 या कालावधीमध्येच केलेलं होतं. यातनं हे स्पष्ट दिसतंय की ट्रम्प प्रशासनावरती इस्रायलच्या राज्य संस्थेचा फार मोठा वचक आहे आणि बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलमधली एकूणच यंत्रणा ही मोठ्या प्रमाणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पश्चिम आशियातली धोरणं, इराण विषयीची धोरणं, पॅलेस्टाईन विषयीची धोरणं ही नियंत्रित करत आहेत आणि याच शृंखलेमध्ये आता इस्रायलच्या दबावाखाली अमेरिकेने इराण विरुद्ध आता हे नव्याने इस्रायल सोबत मिळून नवा हल्ला केला आहे आणि नव्याने इराणला जेरीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातनं आता पश्चिम आशियामध्ये काय होतंय की पश्चिम आशियामध्ये जे सत्ता संतुलन होतं, हे सत्ता संतुलन 3 ध्रुवांमध्ये होतं. त्यातला एक ध्रुव इराण होता, दुसरा ध्रुव सौदी अरेबिया आणि इतर सुन्नी मुस्लिम देश हे पश्चिम आशियातला दुसरा ध्रुव होता आणि इस्रायल हा तिसरा ध्रुव होता. आज इराण अगदी कमकुवत इराणला करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे पश्चिम आशियामध्ये ती 3 ध्रुवीय क्षेत्रीय व्यवस्था निर्माण झालेली होती. ती 3 ध्रुवीय क्षेत्रीय व्यवस्था काढून तिथे आता द्विध्रुवीय, की जिथे अरब देश असतील एकीकडे, दुसरीकडे इस्रायल असेल आणि अरब देश आणि इस्रायल हे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध राखून असतील, या प्रकारची एक व्यवस्था पश्चिम आशियामध्ये आकारास आणण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन आणि इस्रायल यांच्या मार्फत होतो आहे. अमेरिकेला आणि ट्रम्प यांना हे का करायचं आहे, तर यामागे आपल्याला किमान 2 तरी मुख्य कारणं दिसतात. म्हणजे तिसरं ही कारण आहे, पण अमेरिकेकरता जी 2 मुख्य कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण हे साहजिकच तेल आहे. इराणमध्ये तेलाचे प्रचंड साठे आहेत, पण आज अमेरिका तेलाकरता पश्चिम आशियावरती किंवा इराणवरती कदापि अवलंबून नाही. अमेरिका हा तेलाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे आता आत्मनिर्भर झालेला आहे. मात्र त्याला तेलाच्या किमती निश्चितच नियंत्रित करायच्या आहेत आणि अमेरिकेला आणि ट्रम्प प्रशासनाला विशेषतः हे आवर्जून त्यांना हे एन्श्युअर करायचं आहे की अमेरिकेमध्ये आता जे तेल उत्पादन होतंय ते तेल जगातल्या विविध देशांनी अमेरिकेकडून विकत घ्यावं. म्हणजे आधी अमेरिकेचा पश्चिम आशियामधला जो इंटरेस्ट होता तो पश्चिम आशियातल्या तेलाकरता होता. आता अमेरिकेचा पश्चिम आशियातला इंटरेस्ट हा तेलाच्या किमती नियंत्रित करणं आणि जगातल्या इतर देशांनी पश्चिम आशियाऐवजी अमेरिकेकडून जास्तीत जास्त तेल विकत घ्यावं. आणि आता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली जो व्हेनेझुएला गेलेला आहे, त्या व्हेनेझुएलाकडे जगातले सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत, त्या व्हेनेझुएलाकडनं तेल विकत घ्यावं हा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न आहे. आणि यामध्ये जे जे देश अमेरिकेला साथ देणार नाही, ज्यामध्ये साहजिकच इराण सर्वात आघाडीवर होता,
तर इराणवरती सुद्धा ताबा मिळवून इराणमध्ये अमेरिका धार्जिणं सरकार प्रस्थापित करून पुन्हा एकदा इराणच्या तेल उत्पादनावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करणं, हा ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेचा स्पष्ट हेतू दिसतो आहे. दुसरं कारण असं आहे की साधारणतः 2008-9च्या जागतिक आर्थिक संकटानंतर अमेरिकेची जागतिक राजकारणामध्ये एक प्रकारे पिछेहाट होत होती. कारण त्या आर्थिक संकटामुळे अमेरिकेची आर्थिक शक्ती तर कमकुवत झालीच होती, मात्र त्याचबरोबर भारत, चीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ब्राझील, यासोबतच इंडोनेशिया सारखे देश, हे देश आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत होते आणि त्यामुळे अमेरिकेचं आर्थिक महासत्ता हे स्थान कमकुवत व्हायला लागलेलं होतं. आणि त्याचबरोबरीला 21व्या शतकामध्ये अमेरिकेने जितके लष्करी हस्तक्षेप केले ते सर्व लष्करी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये अपयशी ठरलेले होते. अफगाणिस्तानमधला हस्तक्षेप असो, इराकमधला हस्तक्षेप असो, लिबियामधला हस्तक्षेप असो आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये सिरियामधला हस्तक्षेप असो, हे सर्व हस्तक्षेप केवळ अपयशीच ठरलेले नव्हते, तर अमेरिकेला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या लष्कराची, सैन्याची, जीवाची किंमत या प्रदेशांमध्ये मोजावी लागलेली होती. आणि एकूणच अमेरिकेला जे प्राप्त करायचं होतं या देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करून, त्यापैकी काहीही अमेरिकेला साध्य करता येत नव्हतं. यातनं स्पष्ट दिसत होतं की अमेरिकेचं जागतिक राजकारणावरचं नियंत्रण हे फार सैल झालेलं आहे आणि ती जागा आता क्षेत्रीय शक्ती किंवा रशिया, चीन सारख्या शक्ती भरून काढण्यासाठी सरसावत आहेत. आणि हे अमेरिकेचं आकलन पूर्ण झाल्यानंतर, विशेषतः 2020 मध्ये अमेरिकेने ज्या पद्धतीने अफगाणिस्तानातून माघार घेतली होती, त्यानंतर अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेत ज्याचा आपण डीप स्टेट म्हणतो की लष्करी सत्ता, तिथलं शस्त्रास्त्र उत्पादन करणारे उद्योग आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावरती मंथन होऊन कशा प्रकारे अमेरिकेची पिछेहाट थांबवता येईल यावरती चर्चा झाली. आणि ही पिछेहाट थांबवण्याकरिता पश्चिम आशियाला केंद्र करण्यात आलं की पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचं प्रभुत्व प्रस्थापित करायचं आणि त्यातनं जगाला दाखवून द्यायचं की अमेरिकेची पिछेहाट होत नाहीये आणि अमेरिका ही आधीप्रमाणे आज सुद्धा सामरिक आणि लष्करी सत्ता आहे. हे दोन हेतू आपल्याला अमेरिकेच्या या सातत्याने होत असलेल्या हस्तक्षेपामागे आणि लष्करी कारवायांमध्ये आपल्याला दिसतात. आणि तिसरा हेतू साहजिक आहे, तो आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संदर्भातला, की मागच्या साधारणतः 75-80 वर्षांमध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर पॅलेस्टाईन स्वातंत्र्याचा मुद्दा हा तेव्हापासून आतापर्यंत इस्रायलला आणि अमेरिकेला तो संपवता आलेला नाही. आणि 2023 मध्ये ज्या पद्धतीने हमासने इस्रायलवरती हल्ला केला, त्यातनं पुन्हा एकदा दिसून आलं की कितीही दडपशाही केली आणि विविध मार्गांनी पॅलेस्टाईनी संघटनांना, त्यातल्या काही संघटना दहशतवादी संघटना आहेत आणि काही संघटना या खरोखर पॅलेस्टाईनी स्वातंत्र्याकरता लढणाऱ्या संघटना आहेत, या सर्व संघटनांची कितीही मुस्कटदाबी केली, कितीही त्यांच्यावर दडपशाही केली, तरी सुद्धा पॅलेस्टाईन स्वातंत्र्याचा मुद्दा काही संपत नाही. आणि त्याला इराण सारखे देश सातत्याने पाठबळ देत असतात. केवळ राजकीयच नाही तर लष्करी दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा पाठबळ देत असतात. त्यामुळे इराण सारख्या देशांमध्ये हस्तक्षेप करून तिथलं सरकार उठवून टाकणं, हा तिसरा हेतू अमेरिका आणि इस्रायल यांचा आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे. मात्र यापूर्वी अमेरिकेने ज्या पद्धतीने लष्करी हस्तक्षेप केले होते त्यामध्ये आणि ट्रम्प प्रशासन आता ज्या पद्धतीने लष्करी हस्तक्षेप करत आहे, यामध्ये एक फार मोठा फरक आहे. आणि हा फरक सुद्धा यामुळे आहे कारण ट्रम्प यांनी स्वतः निवडणूक प्रचारामध्ये मागच्या साधारणतः 12 वर्षांमध्ये त्यांनी यापूर्वीच्या त्यांच्याच पक्षाच्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या, अशा अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांवरती टीका केली होती की या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन सैन्य परदेशामध्ये पाठवून अमेरिकन सैन्याची, लष्कराची आणि अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी केलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की ट्रम्प हे अमेरिकी लष्कर आज कोणत्याही देशामध्ये ते पाठवत नाहीयेत, ज्याला बुट्स ऑन द ग्राउंड म्हणतात. ज्या पद्धतीने अफगाणिस्तान, इराक या देशांमध्ये पाठवलं होतं, तसं आज ट्रम्प पाठवत नाहीये. तर प्रगत तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर करून आणि प्रगत तंत्रज्ञानातून स्वतःचं लष्करी सामर्थ्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढवून, विशेषतः हवाई हल्ले करण्याचं सामर्थ्य प्रचंड प्रमाणामध्ये वाढवून विरोधी देशांना जर्जर करणं आणि त्या माध्यमातून तिथे रेजिम चेंज घडवणं,
हे एक नवं मॉडेल ट्रम्प प्रशासनाने पुढे आणलेलं आपल्याला दिसतंय. याचा पहिला अमेरिकेच्या दृष्टीने जो यशस्वी प्रयोग त्यांनी केला तो सिरियामध्ये केला. सिरियामधलं इस्रायल आणि अमेरिका विरोधी असाच सरकार उलथवून टाकण्याकरिता 2011 पासून अमेरिकेने आणि इस्रायलने सिरियामधल्या अनेक गटांना समर्थन दिलं होतं आणि अगदी हे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अमेरिकेने एकेकाळी आयसिसला सुद्धा पाठबळ दिलं होतं, की आयसिसच्या माध्यमातून सिरियामधलं, इराणमधलं अमेरिका विरोधी सरकार हे कमकुवत करायचं किंवा उलथवून टाकायचं. मात्र ते त्यांना सहजासहजी शक्य झालेलं नव्हतं. सिरियामध्ये पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला की साधारणतः 12-13 वर्षांच्या सिरियातल्या यादवी युद्धानंतर सिरियामधलं सरकार बदलवून टाकणं आणि सिरियाचे ते राष्ट्राध्यक्ष जे होते असाद त्यांना सिरियातून पळ काढून रशियामध्ये त्यांना आश्रय घ्यायला जावं लागणं, हे अमेरिकेला मिळालेलं एक मोठं यश होतं. आणि त्यानंतर सिरियामध्ये त्यांनी एक नवं सरकार तिथे प्रस्थापित केलं होतं, ज्या सरकारचा प्रमुख सुद्धा एकेकाळी आयसिसचा फार मोठा नेता होता, इस्लामिक स्टेटचा फार मोठा नेता होता. त्याला अमेरिकेने सिरियामध्ये सरकारचं प्रमुख म्हणून बसवलं होतं. हेच टेम्पलेट कमी अधिक प्रमाणामध्ये ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये वापरलं, की व्हेनेझुएलामध्येही लष्कर त्यांनी पाठवलं नाही, तर त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये तिथे अमेरिकन हवाई दलाच्या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनाच ताब्यात घेतलं आणि तात्काळ व्हेनेझुएलामधनं माघार घेऊन राष्ट्राध्यक्षांना घेऊन ते अमेरिकेमध्ये परत आले आणि तिथे त्यांनी त्या राष्ट्राध्यक्षांचं जे सरकार होतं त्यांच्यासोबत बोलणी करून ते सरकार तिथे त्यांनी कायम ठेवलं. याच प्रकारे त्यांना इराणमध्ये सुद्धा जूनमध्ये किंवा त्यानंतर इराणमध्ये तिथल्या सरकारविरुद्ध जी अनेक उग्र निदर्शनं झाली त्या काळामध्ये इराणमध्ये सुद्धा त्यांना याच प्रकारचं रेजिम चेंज करायचा होता. आणि आता सुद्धा हे हल्ले करण्यामागचं प्रमुख कारण ट्रम्प यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी इराणी लोकांना आवाहन केलंय की आज तुम्हाला तिथे स्वतःचं सरकार प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होते आहे आणि अशी संधी तुम्हाला पुढच्या बऱ्याच काळामध्ये मिळणार नाही, त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि तिचं सरकार उलथवून टाकत नवं सरकार प्रस्थापित करा, असं आवाहन परवाच ट्रम्प यांनी इराणी जनतेला केलं. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती जो हल्ला केला त्यामधली सर्वात भयंकर जी घटना घडली ती होती की इराणचे जे सर्वोच्च नेते ज्यांना म्हटलं जातं सुप्रीम लीडर अल खामेनी, त्या अल खामेनींचा 86 वर्षीय अल खामेनींचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. अल खामेनी हे इराणचे सत्ता केंद्र होते आणि त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना अशी आशा आहे की अल खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणमधलं सरकार कोलमडून पडेल आणि त्यांना जे सरकार नवं प्रस्थापित करायचं आहे ते नवं सरकार प्रस्थापित करण्याची संधी इराणमध्ये त्यांना मिळेल. मात्र अनेक विश्लेषकांचं मागच्या 12 तासांमध्ये ज्या प्रकारे विश्लेषण आलेलं आहे त्यातनं हे जाणवतंय की अल खामेनी हे इराणमधले सत्ता केंद्र जरी असले तरी एक संपूर्ण सत्तेची व्यवस्था ही अल खामेनी आणि अल खामेनींच्या आधी जे खोमेनी होते, आयतुल्ला खोमेनी होते, त्यांनी इराणमध्ये तयार केलेली आहे. त्यामुळे ती व्यक्तिकेंद्री पूर्णपणे नाही आणि व्यक्ती नसली तरी सुद्धा ती व्यवस्था चालू शकते, या प्रकारची ती व्यवस्था आहे. याचा अर्थ इराणमध्ये प्रचंड एकता आहे आणि इराणची संपूर्ण जनता इराणच्या सरकारच्या पाठीमागे उभी आहे असं मुळीच नाही. मात्र इराणमधले सरकारचे जे विरोधक आहेत ते विस्कळीत आहेत, त्यांच्यामध्ये एकता नाही आणि त्याचीच तुलना आपण इराणच्या राज्यव्यवस्थेशी जर केली तर इराणची राज्यव्यवस्था ही अजूनही तिथल्या इस्लामिक शासकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे अमेरिका, इस्रायल यांनी इराणमध्ये पर्यायी सरकार जरी स्थापन केलं तरी इराणची आतापर्यंतची इतर देशांमधली जी रणनीती होती तीच रणनीती इराण स्वतःच्या देशामध्ये सुद्धा लागू करू शकतो आणि ज्या रणनीतीला आपण असं म्हणू शकतो की दहशतवादी हल्ले करून अमेरिका, इस्रायल धार्जिण्या सरकारला बेजार करायचं, या प्रकारची रणनीती इराणने पश्चिम आशियातल्या इतर देशांमध्ये यशस्वीपणे राबवली. विशेषतः इराकमध्ये त्यांनी ती यशस्वीपणे राबवलेली होती. लेबननमध्ये त्यांनी हिजबुल्ला नावाचा एक मोठा सशस्त्र गट तयार केलेला आहे किंवा त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलेलं आहे. तर त्या प्रकारचीच नीती इराणमध्ये सुद्धा राबवायची आणि इराणमध्ये पर्यायी सरकार जरी आलं तरी त्याला स्थिर होऊ द्यायचं नाही आणि सातत्याने बॉम्ब हल्ले घडवून, इतर दहशतवादी हल्ले घडवून तिथे अराजकता निर्माण करायची. यामध्ये आत्ताचे जे शासक आहेत इराणचे
ते यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतील. आणि त्यामुळे इराण आणि इस्रायल आणि अमेरिका हे इराणमध्ये एक स्थिर सरकार निश्चितच देऊ शकणार नाही. दुसरी महत्वाची बाब अशी की अल खामेनी हे केवळ राजकीय नेते नव्हते, किंवा असं आपण म्हणू शकतो की ते राजकीय नेत्याऐवजी ते धार्मिक नेते होते. आणि अल खामेनी यांच्या हत्येमुळे आज केवळ इराणमधले अल खामेनी यांना मानणारेच नाही, तर संपूर्ण पश्चिम आशियातले, आणि केवळ पश्चिम आशियातलेच नाही तर संपूर्ण जगातले अल खामेनी यांना धर्म गुरुच्या स्थानी मानणारे जी लोक आहेत, ती लोक प्रचंड अस्वस्थ आहेत. आणि कोणत्याही स्थितीमध्ये ते आज अमेरिका आणि इस्रायल यांना ती पाठिंबा देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आधी सुद्धा त्यांचा पाठिंबा नव्हता, आणि इथून सुद्धा पुढे तो पाठिंबा इस्रायल किंवा अमेरिका धार्जिण्या इराणमधल्या सरकारला ते देतील याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की पश्चिम आशियातली परिस्थिती अल खामेनी यांच्या हत्येमुळे अधिक चिघळणार आहे. ते कदाचित अगदी लगेच आपल्याला दिसणार नाही, पण हळूहळू ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये तालिबानने स्वतःची वापसी घडवलेली होती, त्याच पद्धतीने इराणमध्ये सुद्धा अल खामेनी यांचे समर्थक हे जर पर्यायी सरकार तिथे स्थापन झालंच तर ते त्या सरकारकरिता त्या प्रकारची परिस्थिती तिथे निश्चितपणे उत्पन्न करू शकतात. पश्चिम आशियामध्ये आपल्याला असं दिसतं की पश्चिम आशियामधली सरकार ही पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला समर्थन देतात, मात्र त्याच वेळेस ती अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा ठेवतात. आणि ही बाब त्या देशांमधल्या जनतेला फारशी रुचत नाही. ज्याला आपण अरब स्प्रिंग म्हणतो, 2008-9 मध्ये पश्चिम आशियातल्या अनेक देशांमध्ये उठाव झाले होते. इजिप्त त्यामधला एक फार मोठा देश होता. तर या देशामधली जनता तिथल्या शासकांविरुद्ध जी उठली होती त्यामागचं एक प्रमुख कारण हे होतं की हे शासक पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये फारसे गंभीर नाहीत, आणि ते इस्रायल आणि अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध राबवून आहेत, म्हणून तिथली जनता त्यांच्यावरती नाराज होती. आणि हीच परिस्थिती येत्या काळामध्ये कतार असो, सौदी अरेबिया असो, इजिप्त असो, UAE असो, बहरीन असो, जॉर्डन असो, या सर्व देशांमध्ये तिथले शासक हे इस्रायल आणि अमेरिकेला अधिक सशक्त करत आहेत, त्यांची साथ देत आहेत, म्हणून त्यांच्यावरती तिथल्या जनतेची नाराजी वाढण्याची शक्यता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे. आणि असं जर घडलं तर या देशांमध्ये सुद्धा अस्थिरता नांदेल, आणि या देशांमधली जनता तिथल्याच सरकारांविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याकरिता सुद्धा पुढे येईल. जनतेने जर आंदोलनं नाही केली तर अधिक गंभीर परिणाम हा होऊ शकतो की जनतेने आंदोलन न केल्यास याचा फायदा पश्चिम आशियातल्या इस्लामिक मूलतत्ववादी संघटनांना जास्तीत जास्त मिळू शकतो. की सरकार काही करत नाहीयेत, आंदोलनांच्या माध्यमातून काही होत नाहीये, राजकीय पक्ष पश्चिम आशियामध्ये अस्तित्वात नाहीयेत, त्यामुळे जनतेचा रोष त्याला तोंड फोडण्याचं काम मग जर कोणी करू शकतं तर ते इस्लामिक मूलतत्ववादी संघटना करू शकतात, आणि त्यातनं इस्लामिक मूलतत्ववादी संघटनांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम आशियातल्या युवकांचा ओढा हा वाढू शकतो. ही शक्यता सुद्धा आपल्याला अजिबात नाकारता येत नाही. म्हणजेच काय तर पश्चिम आशियामध्ये इस्लामिक मूलतत्ववाद या सर्व प्रकारातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये वाढलेला आपल्याला दिसू शकतो. जागतिक पातळीवरती जर आपण विचार केला तर जागतिक पातळीवरती याचे 2 मोठे परिणाम आपल्याला दिसतील. पहिला की असे देश ज्यांच्याशी अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत, असे देश फार गंभीरपणे गुप्तपणे स्वतःची अण्वस्त्र निर्माण करण्याचा विचार करतील. असं म्हटलं जातं की उत्तर कोरियाने धूर्तपणे अण्वस्त्र तयार केली, आणि त्याच्यामुळे आज उत्तर कोरियावरती हल्ला करण्याची हिंमत अमेरिका दाखवू शकत नाही. मात्र इराणने प्रामाणिकपणे युरोपीय महासंघ, अमेरिका यांच्याशी बोलणी केली, इराणने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरती स्वाक्षरी केली, इराणने स्वतःचे अणुकार्यक्रमांची ठिकाणे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या परीक्षणाकरिता खुली केली, आणि या सर्व कारणांमुळे इराणला अण्वस्त्र बनवता आली नाहीत, आणि त्यामुळेच आज इराणची अशी परिस्थिती होते आहे. आणि हेच सद्दाम हुसेनच्या इराकच्या बाबतीत सुद्धा झालं होतं. हा संदेश आज जगातल्या अनेक अशा देशांना गेलेला आहे ज्यांना अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली, अमेरिकेच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याच देशाच्या प्रभावाखाली राहायचं नाही. आणि त्याच्यामुळे हे देश गुप्तपणे, ज्याला आपण वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो, अण्वस्त्र किंवा मग बायोलॉजिकल वेपन्स, केमिकल वेपन्स बनवण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ते राबवतील. दुसरा याचा एक परिणाम हा होणार आहे की
रशिया आणि चीन या दोन्ही देशांचं जे आकलन या परिस्थितीचं होणार आहे ते हे होणार आहे की ट्रम्प यांचं प्रशासन हे रशिया आणि चीन यांच्या विरोधात मोहीम उघडण्याकरिता केवळ वेळ काढतं आहे आणि इतर जे अमेरिकेच्या दृष्टीने लवकर संपवता येण्यासारखे जे संघर्ष होते ते संघर्ष संपवून त्यानंतरचा महामोर्चा अमेरिका हा रशिया आणि चीन या देशांकडे वळवणार अशी खात्री रशिया आणि चीन या दोन्ही देशांची होणार आहे आणि त्यामुळे अमेरिकेवरती विश्वास ठेवायचा नाही हे रशिया आणि चीन यांचं धोरण अधिकाधिक पक्क होणार आहे आणि त्या दृष्टीने ते सुद्धा स्वतःची शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती या सर्व मार्गांचा ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करणार आहेत आणि यातनं एकूणच जगातली अस्थिरता आणि अनिश्चितता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागलेली आपल्याला दिसेल. भारतावरच्या परिणामांचा जर विचार करायचा झाला तर पश्चिम आशियामधल्या कोणत्याही देशामध्ये फक्त इराणच नाही तर कोणत्याही देशामध्ये अस्थिरता असणं तिथे युद्ध असणं हे कोणत्याही दृष्टीने भारताच्या हिताचं नाही. याची 3 कारणं आहे. एक तर आपण किमान 50% आपली तेलाची आयात पश्चिम आशियातून होते ती यामुळे विस्कळीत होते तेलाचे भाव वाढतात त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती वाईट परिणाम होतो. 2 साधारणतः 80 लाख भारतीय कामगार पश्चिम आशियाच्या विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि या कामगारांना भारतामध्ये परत जर आणलं तर त्यांच्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा सुद्धा प्रश्न आहे. त्यासाठी सुद्धा पश्चिम आशियामध्ये स्थिरता असणं आणि संपन्नता असणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि तिसरं की भारताला जे आर्थिक महामार्ग तयार करायचे आहेत एक इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे किंवा नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे की ज्या माध्यमातून भारताला रशियापर्यंत युरोपपर्यंत आर्थिक महामार्ग न्यायचे आहेत आणि त्यातनं आपला आंतरराष्ट्रीय व्यापार सदृढ करायचा आहे. अशा प्रकारचे आर्थिक महामार्ग पश्चिम आशियामधली इराण सारख्या अत्यंत मोठ्या देशामधली परिस्थिती जर चिघळत गेली तर ते पूर्णत्वास नेणं हे अत्यंत कठीण होणार आहे. म्हणजे चबाहार बंदराचंच उदाहरण घ्यायचं झालं इराणमधल्या तर आपण मोठी गुंतवणूक तिथे केली मात्र त्याचा लाभ आपल्याला घेता येत नाही कारण इराण आणि पश्चिम आशियातली परिस्थितीच अत्यंत अस्थिर आहे आणि त्यामुळेच पश्चिम आशियामध्ये शांतता नांदणं हे भारताच्या अत्यंत हिताचं आहे. पण त्या दृष्टीने भारत कोणती ठोस भूमिका घेतो आहे असं आपल्याला दिसत नाही. तर भारताने काय करायला हवं तर भारताने युद्धखोरी थांबवायला हवी आणि युद्धासाठी जबाबदार देशांना भारताने जर उघडपणे शक्य नसेल तर किमान खासगीमध्ये तरी त्यांच्याकडनं उत्तरदायित्व घेणं इस्रायल असो अमेरिका असो या देशांकडनं या उत्तरदायित्व या देशांना मागणं हे भारताने करणं आवश्यक आहे. त्याचा या देशांवरती काही प्रमाणामध्ये दबाव येऊ शकतो मात्र ते सुद्धा भारत आज करताना दिसत नाही आणि पश्चिम आशिया आणि एकूणच जगातल्या विकसनशील देशांना एकत्रित आणून युद्धखोरी विरुद्ध आवाज ठाम करणं याकरिता जेवढे प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रयत्न सुद्धा भारत आज करताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे या विकसनशील देशांचं नेतृत्व सुद्धा भारताकडे पर्याप्त प्रमाणामध्ये येत नाही किंवा भारताच्या हातातून ते नेतृत्व निसटलेलंच आहे असं आज आपण म्हणू शकतो. अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला भारताच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये दिसते आहे आणि पश्चिम आशियातल्या एकूण घडणाऱ्या घडामोडींवरनं ही बिकट परिस्थिती आपल्याला आज पश्चिम आशिया आणि जगापुढे उभी राहिलेली दिसते आहे. पश्चिम आशियामधल्या आजच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याला साहजिकच एक किमान 100 वर्षांचा घटनांची पार्श्वभूमी त्याला आहे. ओटोमन साम्राज्य नष्ट होणं पॅलेस्टाईनचा भाग हा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जाणं 1947 मध्ये पॅलेस्टाईनची फाळणी करून इस्रायल राज्याची स्थापना करणं या सर्व बाबी आजच्या या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीमध्ये निश्चितच आहे